खेळताना दिसतील. उगवत्या आणि यंगस्टार आहे स्कायरा 11. पाहूया पहिली फलंदाजी घेतली. मला वाटतोय फलंदाजाला सपोर्ट करणारे धावपट्टी असेल त्यावेळेला नाणेफेकीच्या कौलनंतर पहिल्यांदा फलंदाजी घेतली जाते. तेच केलं कर्णधारनं घनश्यामनं. अतिशय सुरेख पहिल्या चेंडूला सन्मान दिला. यॉर्कर चेंडू होता. बॅटच्या टप्प्यात 9:52 पहिला चेंडू पडतोय. आपल्याला 20 मिनिटातच 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. मंगेश तांडेल, जितेश कडू यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ असते. जितेश कडू चला या. आपल्या पवित्र शुभ असते मंगेशजी तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करायचा आहे. ज्या ठिकाणी WTC एक षटक संपलं की आपण मान्यवरांच्या स्वागताकडे जाणार आहोत. परंतु तत्पूर्वी कॅमेरामॅनला विनंती असेल काही क्षणांसाठी घेऊया आपल्या कॅमेऱ्याच्या कोदणात त्या मान्यवरांना. मान्यवरांचं नाव आहे मंगेशजी तांडेल. एका दर्जेदार नेरे संघाचा निर्वी 11 जय हनुमान नेरे, निर्वी 11 जय हनुमान नेरे या संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. विपक्ष मरुआई विंधणे संघाचा संघनायक प्लीज. निर्वी 11 जय हनुमान नेरे, विपक्ष मरुआई विंधणे. या षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट अंबोत विकेट मारा करतोय. उजव्या हाताचा फलंदाज शॉर्ट फुल टॉस चेंडू. चेंडूला मात्र या वेळेला लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल केला. एक धावसंख्या पूर्ण. एकच धावसंख्येवरती समाधान मानतोय. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 2च्या घरात. संत गतीने सुरुवात झाली. सामन्याची विस्फोटक फलंदाजी चैतन्याची पाहायला मिळाली. आल्या आल्या बेछूट खरं तर चौफेर टोले जंग फटकेबाजी केली आणि स्वतः वैयक्तिक 71 धावसंख्येवरती पहिल्या मॅच मध्ये. इथं प्रयास मात्र आता फलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय स्कायरा बहाल संघाकडून. तर गोलंदाजी ट्रॅक वरती अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक करत नाही. चुकी पकडला चेंडू. निर्धाव चेंडूची संगता. गोलंदाजी मार्क वरती मिथुन दापोलकर. मला वाटतं स्वतः कर्णधार असावा. अश्विन कर्णधार, बॉस फायटर जिनबी ओले, मिथुन दापोलकर फर्स्ट ओव्हर नेक्स्ट डिलिव्हरी. सरळताना खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेच्या षटकाचा तसं पाहता स्कायरा 11 महाल संघ ही या सीझन मधील एकमेकांसोबत किंवा किंबहुना कैक सीझन झाले असतील. ओले आणि वहाल कधी समोरासमोरी ही टीम 2 टीम आलेल्या नाहीत. नवीन सामना कोण असणार आहे वरचढ, कोण असणार आहे सरस, त्यासाठी असणारी हे एकमेकांचे असणारे. अतिशय सुरेख स्क्वेअर लेगच्या दिशेनं टोलवलेला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द रूप प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेला आहे. खणखणीत क्या बात. अंडर 18 मध्ये खेळणारा वय वर्ष 17 प्रयास स्वतःच्या करिअरसाठी प्रयत्न करतोय. असं म्हटलं जातोय की वडिलांना नाव दिलं जयेश प्रयास, पण ते प्रयास नावाचं ब्रँड सध्या तयार करताना दिसतोय. 2 आठवड्यात 2 बाईक स्वतःच्या नावावरती खरं तर नोंदविल्या. असा हा प्रयास झळकला जातोय. 6 धावसंख्येनिशी धावसंख्या धावपटलावरती झाली बिनबाद 8च्या घरामध्ये. एका षटकाची समाप्ती जाहीर. एक षटकाचा खेळ संपला मैदानावरती आणि धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती बिनबाद 8. प्रयास समवेत समीर नाईक स्वतः वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय. तर आपण पाहू शकाल समीर फलंदाजी मार्क वरती सज्ज. तर गोलंदाजी मार्क वरती नवीन आलेला गोलंदाज नाव आहे रोशन मुंगाजी. अजनबी ओले बॉस फायटर या संघाकडून खेळणारा हा रोशन मध्यम गतीचा गोलंदाज आहे. 7 क्रमांकाची जर्सी पकडली, खरं तर परिधान केली. यावेळेस सोनारी विलेज कडून मारा करणार. ओ शॉर्ट फुल टॉस चेंडू. या वेळेला मात्र दिली दिशा. स्क्वेअर लेगच्या दिशेने विरकावला चेंडू. जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला अगदी पॅरलल आणि आपल्या या क्रिकेटच्या अगदी उत्तम मादक सौंदर्य दाखवणारा फटका देतोय. 6 धावा आलेला हा षटकार.
14 धावसंख्या धावपटलावरती झाल्या, त्यात 2 षटकारांचा समावेश आणि 2 एकेरी अशा प्रकारची धावसंख्या, 1 षटक आणि 1 चेंडूचा खेळ संपलाय. आणि या पहिल्या चेंडूवरती मात्र रोशन मुंगाजीच्या खरपूस समाचार घेतला. शॉट फुल टॉस फुल टोल वसूल करणारा, कमरेतून वाकून मनगटाच्या साह्यानं स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर केलं. अगदी अंपायरच्या डोक्याच्या वरून थेट जमिनीला समांतर पॅरलल दिला फटका, सीमारेषेच्या बाहेर षटकार. रोशन तो समीर अतिशय सुरेख. या वेळेला मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. 1 धावसंख्या कंप्लीट. 1 धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती 15 लॉस ऑफ नन विकेट विदाऊट बाद. खरं तर कोणत्याही प्रकारची सफलता नसताना धावसंख्या धावपटलावरती आहे ती 15च्या घरात. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि स्वतः कर्णधारानं स्कायरा 11च्या फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ गोलंदाजांनी त्यांच्या गोलंदाजीवरती असणारा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हे खरं तर त्यांच्या निर्णय क्षमतेतून समजून आलं. अतिशय सुरेख. ज्या टप्प्यात आला चेंडू त्याच टप्प्यात पाठवला. सीमारेषेच्या बाहेर वन माउथ झालेला आहे. खणखणीत प्रमोद स्मृती ट्रॉफी मधील एक ब्रँडेड चौकार. एकोणीस धावसंख्या धावपटलावरती आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आला रोशन आणि सांघिक कोट्यातील दुसरं. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 आणि तिसऱ्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला. धावसंख्या धावपटलावर 4 निशी वाढली गेली. 19 लॉस ऑफ विदाऊट विकेट. कोणत्याही प्रकारची सफलता नाही. अतिशय सुरेख स्ट्रॉंग झोन पाहू शकाल. फाईन लेग, स्क्वेअर लेगच्या मधोमध अगदी या क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन परत एकदा बॅक टू बॅक दुसरा बॅट मधून आलेला हा खणखणीत चौकार. धावसंख्या वैयक्तिक खात्यावरती जमा करतोय, तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 23 धावसंख्या धावपटलावरती या चौकारानिशी. आतापर्यंत प्रयासच्या बॅटमधून 2 चौकार, 1 षटकार, 1 एकेरी अशा 15 धावसंख्या धावपटलावरती आहेत 6 चेंडूंमध्ये. अतिशय सुरेख स्ट्रेट हिट लॉंग ऑफ क्षेत्र केले क्लिअर. करणार नाही चुकीला माफी नाही. पकडला झेल. प्रयासचा संपला खेळ. प्रयास होणार. बॅक टू पॅव्हेलियन. तर पनवेलच्या एकाच या विभागातील दोन्ही संघ एक अजिनबी ओले बॉस फायटर म्हणून इथं, त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक स्कायरा 11 बहाल उगवत्या ताऱ्यांचा रायझिंग स्टारचा संघ. अनेक तुम्हाला खरं तर अंडर-21, अंडर-20, अंडर-19 मध्ये खेळणारे खेळाडू आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील. एकीकडे अनुभव आहे तर एकीकडे यंग टॅलेंट आहे. आणि पाहायचं आहे या ठिकाणी अनुभवासमोर यंग टॅलेंट किती तग धरतोय. आतापर्यंत षटक, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. त्या दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपला आणि 11 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 1 बाद. 23च्या घरात. लास्ट गो रोशन मुंगाजी. नवीन आलेला फलंदाज प्रतीक पाटील फलंदाजी मार्क वरती असेल. आपल्या गोट्यातील पहिलं षटक घेऊन रोशन मुंगाजी गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. प्रतीक पाटील तयार या चेंडूला. हो, अतिशय सुरेख औरपीच चेंडू होता. तसं पाहता ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. पॅव्हेलियन एंड कडून जाणारा चेंडू होता. क्वालिफाईड पंचाने एरला. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 1 निशी 24च्या घरात. अलर्ट केलं गेलं आणि या इनिंग मधील पहिला अवांतर. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 1 धावसंख्या पलून काढली आणि इथं मात्र 1 धावसंख्येनिशी पाऊस शतक पूर्ण करतोय. 25 लॉस ऑफ 1 विकेट्स, 1 बाद 25. स्कायरा 11 बहाल. समीर जय शंकर पाटील नेरे, निर्वी 11 जय हनुमान नेरे संघाचे स्पॉन्सर
समीर शेठ, आपल्याला विनंती असेल की आपली जागा ही अगदी सीमारेषेच्या बाहेर नाही तर आमच्या अतिथी कक्षामध्ये आहे. दुसरं षटक संपलं गेलं. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 25च्या घरात. तदनंतर सखाराम गायकर यांना विनंती असेल नेरेवरून, प्लीज आपण या मुख्य अतिथी कक्षात आपला आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती निश्चित केला जाईल आमच्या संयोजकांच्या वतीनं. तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू वैयक्तिक कोट्यातील 10 वाजून 2 मिनिटं होत आहेत. आपल्याला टाइम अलर्ट केलं जातोय. वेळेतच सामने संपतील अशी अपेक्षा. डीप मिड विकेटच्या बाजूनं 1 धावसंख्या पूर्ण केली आणि दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला इथं 2 धावसंख्या पलून पूर्ण करतायत. या 2 धावसंख्येनिशी धावसंख्या 2 वधारली, वाढली. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 27 लॉस ऑफ 1 विकेट्स, 1 बाद 27. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं हाताळलीत तर अगदी आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायची आहेत. अन्यथा आपल्याला दंडात्मक कारवाई केली जाईल. एक क्षेत्ररक्षक हा निश्चितच 38 सर्कलच्या आतमध्ये. नेक्स्ट टू गो. अतिशय सुरेख बॅटची अप्पर एज करणार नाही चुकी. गलीच्या खरं तर दिशेनं स्क्वेअर लेगच्या फाईन लेगच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक पकडतोय जेल. इथं मात्र संपला जातोय प्रतीकचा खेळ. प्रतीक होणार बॅक टू पॅव्हेलियन. $19.55 औरा. खर तर या ओरा गाडीचे मालक 19.55 MH46. चला प्लीज आपण आपल्या गाडीजवळ जायचं आहे. या ठिकाणी मात्र अतिशय सुरेख प्रतीक सारखा एक मातब्बर फलंदाज झेलच्या स्वरूपात झाला बाद. जागा भरून काढण्यासाठी जातोय नवीन फलंदाज ज्याचं नाव आहे सुजल घरात. नॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती येतोय सुजल. 2 गडी बाद झाले. सुजल डाव्या हाताचा फलंदाज आहे. हा सुद्धा अंडर 18, अंडर 19, अंडर 20 मधील हा खेळाडू असावा. स्काय 11 महालकडून खेळणारा यंग टॅलेंट, त्यातील डाव्या हाताचा फलंदाज. खरं तर क्रिकेट हा उजव्यांचा कमी डावखुऱ्यांचा खेळ आहे आणि म्हणूनच जागतिक पटलावरील अनेक डावे हे उजवे ठरलेत क्रिकेटमध्ये. आणि निश्चितच नावामध्ये खरं तर जो बायकर मॅन ठरला तोच गोलंदाजीतून बायकर मॅन ठरला होता. तोच मात्र या ठिकाणी सुजल घरात. पहिला चेंडू स्वैर मारा. वाईट अवांतर करतायत. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. याचबरोबर सुजल पुढच्या चेंडूचा इथं मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हलकासा कट करण्याचा प्रयत्न, आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न, कलायों के सारे मोडने का प्रयास, मनगटाच्या साह्यानं वलविण्याचा प्रयत्न सफल झाला. चेंडू मात्र सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव धावसंख्येची मोहर लागली गेली. आतापर्यंत षटक 2 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ संपतोय मैदानावरती. पुढचा चेंडू सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ, क्षेत्र क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. चेंडू उचलतोय, फेकतोय. तोवर मात्र एक धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येनिशी धावसंख्या धावपटलावरती 1 ने वाढली. धावसंख्या धावपटलावरती 29 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 29. महत्वपूर्ण सामने आहेत, लढती आहेत. याच्यानंतर अगदी 2 षटकानंतर निर्वी 11 जय हनुमान नेरे संघाचा संघनायक आहे मरुआई विंदणे. आपल्या टीमला या ठिकाणी कॉल दिला जातोय. दोन्ही कॅप्टननं, कर्णधारानं, संघ नायकानं टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्सकडे मार्गस्थ व्हायचं आहे. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. इथं मात्र काय होणार? क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय. तोपर्यंत फाईन लेगच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला मात्र इथं क्रिकेट कमी आणि फुटबॉल मात्र पाहायला मिळतोय. पायानं अडवला जातोय. धावसंख्या पूर्ण करतायत 3. या 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या 3 दशक आणि 2 32च्या घरात. 32 या षटकातील शेवटचा चेंडू. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आला मिथुन दापोलकर. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज कॉम्बिनेशन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण लढती आणि त्यातील आजची साखली दुसरी मॅच. परत एकदा आडव्या पट्ट्यातून इथं मात्र बॅटनं क्षेत्र क्लिअर केलं होतं. फाईन किंवा स्क्वेअर लेग,
बॅट काही खरं तर चेंडू बॅटच्या टप्प्यात आला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 2 बाद 32च्या घरात. 32 धावसंख्या धावपटलावरती आहेत. वैयक्तिक कोट्यातील 2 षटक हाताळली. पहिला षटक घेऊन आला, 8 धावा दिल्या. दुसरं षटक हाताळलं, 1 सफलता आणि 7 धावा. म्हणजे आतापर्यंत 15 धावसंख्या 2 षटकांमध्ये दिल्या. थोडासा निर्णय खरं तर इथं चुकलाय का असं वाटू शकेल. फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर स्कायरा 11 अजूनही तो दमखम असणार. ज्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल तो अजूनही समीर मात्र मैदानावरती तग धरून आहे. सुजल घरत आहे. समीर ऑन स्ट्राइक फलंदाजी मार्कवरती आहे, तर गोलंदाजी मार्कवरती आहे अभिजित म्हात्रे. बॉस फायटर अजनबी ओले संघाकडून. हेही पनवेलचं एक आगळं वेगळं रसायन टेनिस क्रिकेटमधील. संजय पाटील म्हणजे बॉस फायटर. छाया रिसॉर्टचे मालक. अवांतर स्क्वेअर मारा. 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय क्रिकेटसाठी काहीही. म्हणून आतापर्यंत छाया रिसॉर्ट्सला कित्येक ऑप्शन खरं तर आपण सातत्यानं अगदी कमी दरात किंबहुना विना शुल्क पाहायला मिळाले. एवढं प्रेम क्रिकेटवरती. या इनिंग मधील तिसरा अवांतर स्क्वेअर वाईड बॉल. फुल टॉस चेंडू. अतिशय सुरेख ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर. मिडविकेटच्या दिशेनं चेंडू होतोय फरार. देतोय 6 धावा. आलेला हा खणखणीत षटकार. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेला खरपूस घेतला समाचार. मात्र खरं तर जे क्षेत्र क्लिअर केलं, ज्या क्षेत्रातून दिल्या 6 धावा. आणि इथं मात्र अजूनही समीर आपल्या पुढच्या अस्त्राचा स्वीकार करेल. चौफेर टोले जंग फटकेबाजी ज्याच्याकडून अपेक्षित. खरं तर सलामीसाठी आला समीर. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या पूर्ण होतोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 40च्या घरात. 40 लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा सामना परत एकदा आपल्याला फायनल कॉल दिला जातोय. निर्वी 11 जय हनुमान नेरे संघाचा संघनायक. नेरे संघाचा संघनायक या ठिकाणी आहे. मरुआई विंधणे संघाचा संघनायक. फायनल कॉल असेल आय थिंक आकाश. तर जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार जो रंगलेला सामना. सेकंड मॅच फर्स्ट डे. आखो टप्प्याचा चेंडू लॉंग स्टॉप जातोय. नॉन स्टॉप चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स आलेली ही खणखणीत बाउंड्री. खेळातून लॉंग स्टॉप कडे बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं टोलवलेला चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या आरपार. सीमारेषेच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी. पुढचा चेंडू घेऊन येणार गोलंदाजी मार्कवरती अभिजित म्हात्रे. तर पुढचा या वेळेला मात्र हा अस्त्र सुजल घरात. बायकर मॅन नावामध्ये जो दमखम गोलंदाजीतून दाखवला या वेळेला फलंदाजीतून दाखवेल का तोच सुजल. शॉर्ट फुल टॉस चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न टप्प्यात आला. लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक पकडतोय तोपर्यंत धावसंख्या होतोय 1 धावसंख्येनिशी धावसंख्या 1 न वाढली जातोय. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती सांघिक. 3 षटक आणि काही चेंडूंच्या समाप्तीनंतर 45 लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि निश्चितच या कॉम्बॉक्स मधून उद्या तुम्हाला राष्ट्रीय भाषेचं वर्चस्व असणारा एक समालोचक नाव आहे बाबू शहा आणि त्यांच्यासोबत अक्षय पाटील प्राध्यापक रावे हे कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न या वेळेस मात्र डीप मिड विकेटच्या दिशेनं 1 धावसंख्या पूर्ण. खरं तर जवळ अतिरिक्त 2 मिनिटं खर्च केलेत या षटकासाठी. षटक अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. तर या षटकासाठी 7 मिनिटं खर्च केलेत.
पंचांना लगेचच त्यांना अलर्ट करायचं आहे. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं परत एकदा मी करतोय सहर्ष स्वागत. सजला गेलेला हा मैदान प्रमोद स्मृती चषक 2025 सुरू असणारी लढत. पहिल्या लढतीत चैतन्य खरं तर 9-11 टाकीगाव सरस ठरला, विजयी ठरला. तर इथं स्कायरा 11 ओले विपक्ष बॉस फायटर अजनबी ओले. अतिशय सुरेख, उंची जास्त लांबी कमी, झेल खाली क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी, चुकीला माफी नाही, सुजलला परतावं लागेल. बॅक टू पॅव्हेलियन. बावीस मिनिट खरं तर अगदी 4 षटक संपण्यासाठी, उर्वरित 3. त्यामुळे निश्चितच तशा प्रकारची अगदी दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रत्येकावरती टाइम अलर्ट असणार आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील आता घनश्याम पाटील. मिडल ऑर्डर आणि टॉप ऑर्डर खेळणारा कोणत्याही क्रमांकावरती या घनश्यामला, आणि म्हणूनच या घनश्यामच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. तोच घनश्याम 4थ्या क्रमांक 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय स्कायरा 11 वाहल संघाकडून. तर गोलंदाजी मार्कवरती नवीन आलेला गोलंदाज चंदन म्हात्रे इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती. या मॅच मधील खरं तर शेवटचं षटक घेऊन येईल. या सत्रातील शेवटचं षटक. नाव आहे चंदन म्हात्रे. या षटकामध्ये 14 धावसंख्या, त्यात एक षटकाराचा समावेश आहे, एक अवांतरचा समावेश आहे, एक चौकाराचा समावेश आहे. अशा प्रकारे धावसंख्या धावपटलावरती आहेत 43 43 46 46 3 बाद. शेवटचं षटक 5 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 6 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील चंदन मात्र येईल 5वं षटक घेऊन. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार सोनारी विलेज एंड कडून सिद्धिविनायक टेम्पल एंड कडून मारा करतोय. मध्यम गतीचा गोलंदाज आहे. 11 ते 10 पावलांचं रनअप आहे. गती जरी मध्यम असेल तरी नियंत्रण मात्र तेवढंच उत्तम आहे. तोच गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती. और चेंडू होता व्हाईट लाईनच्या अतिशय बाहेरून. खरं तर जाणारा चेंडू, हा चेंडू क्वालिफाईड पंच स्क्वेअर मारा घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये पर या सत्रामध्ये मला वाटतं हा चौथा अवांतर चेंडू फेकतायत बॉस फायटर अजनबी ओले संघ. क्रिकेट खरं तर टीम वर्क आहे. एकानं उत्तम काम करून चालत नाही, त्याच्यासाठी प्रत्येकानं प्रयास गेला. ज्या प्रयत्न छान केले होते. खरं तर 1 षटकार 2 चौकार लगावले होते. एकेरी 15 धावसंख्येवरती खेळला खरा. 6 चेंडू खर्ची केले की 7 चेंडू, परंतु प्रयास नंतर मात्र स्कोर बोर्ड अजूनही शांतपणे खरं तर पुढे सरसा होताना दिसतोय. चौफेर या ठिकाणी नजर कोणत्या क्षेत्रात, कोणत्या क्षेत्ररक्षकाला ठेवलंय याची चाचपणी करताना दिसतोय नवीन खेळाडू, ज्याचं नाव आहे घनश्याम पाटील. एक हार्ड हिटर, विस्फोटक फलंदाज, अतिशय सुरेख सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने असणार क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोवर मात्र धावसंख्या झाली 1 निश्चित धावसंख्या धावपटलावरती 49 धावसंख्या धावपटलावरती अवांतर धावसंख्येनिशी पहिले, आणि त्याच्यानंतर 49 धावसंख्या धावपटलावरती स्कायरा 11 वहाल. चंदन म्हात्रे टू समीर नाईक. आतापर्यंत समीरनं 7 चेंडू फेस झालाय आणि त्याच्यामध्ये 1 षटकार 2 एकेरी, 2 षटकार आणि 2 एकेरी. अतिशय सुरेख. या वेळेला मात्र नाही थांबणार. इथं मात्र समीरच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत दर्जेदार प्रमोद स्मृती ट्रॉफीतील एक ब्रँडेड चौकार. आठ बॉल मध्ये 22 धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्यामध्ये 1 षटकाराचा समावेश आहे, 2 आणि 1 चौकाराचा समावेश आहे. असा हा समीर परत एकदा या पुढच्या चेंडूंवरती किती जास्तीत जास्त धावसंख्या, कारण या
मैदानावरती खेळत असताना भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर आउट विकेट आणि विकेट्स मात्र फास्ट आहेत. 103 धागा अधिक खरं तर या मैदानावरती आता आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलेले आहेत. 107 वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन चंदन टू समीर. अगोदरच ठरलं गेलं आणि आमचं ठरलंय, कारण चेंडू जाणार रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. येतोय एक ब्रँडेड दर्जेदार प्रमोद ट्रॉफी मधील एक वैशाली कॅटर्स ब्रँडेड चौकार. खरं तर टीम स्पॉन्सर आदरणीय संदीपभाई पाटील नेरे आपल्याला विनंती असेल आणि सखाराम गायकर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल, आपण अतिथी कक्षाकडे विराजमान व्हायचं आहे. जाऊया परत एकदा मैदानाकडे, ज्या ठिकाणी चंदन घेऊन जाणार समीरसाठी पुढचा चेंडू. अतिशय सुरेख शॉर्ट पुल टॉस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडून लॉंग ऑफ कडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोवर मात्र इथं पाहायला मिळतोय निश्चितच काय असणार आहे चित्रपटलावरती. या वेळेला स्क्रीनवरती अंपायर येतील तोपर्यंत जाऊया. इथं एक उत्तम खेळ आणि त्या खेळाचा नमुना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण उत्तम होतं, दुसरी धावसंख्या कुठे कमी असणार आहे हे पाहिलं. क्षेत्ररक्षकांनी थेट फेकला आणि चेंडू मात्र दिला. येस, आउट. धावचीच्या स्वरूपात समीर बॅक टू पॅव्हेलियन. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट हवेतच राहिली, एसट्या उधळल्या गेल्या आणि धावचीच्या स्वरूपात दुसरी जोखमीची धाव घेताना एक फलंदाज ज्याचं नाव आहे समीर नाईक बॅक टू पॅव्हेलियन. चेंडूंचा खेळ मैदानावरती संपला आणि मात्र या समीरची जागा भरून काढण्यासाठी चाललेला नवीन फलंदाज धीरज पाटील. घनश्याम आणि धीरज आता मिडल ऑर्डरला येतो खेळण्यासाठी. तोच धीरज पाहायचा आहे कशा प्रकारे आपल्या फलंदाजीतून, कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 58 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 4 बाद 58 अशा प्रकारची धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. घनश्याम एकीकडे आहे तर दुसरीकडे पाहू शकाल नवीन आलेला धीरज पाटील. खरं तर कटाक्ष टाकतोय, कुठून आपल्याला काही करता येईल का, काही घेता येईल का. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, अप्रतिम. मिस टायमिंग होता. एक धावसंख्या पलून काढली, दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला आहे आणि 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्येबरोबर धीरज वैयक्तिक स्वतःचं खातं उघडलं. धावसंख्या धावपटलावरती 6 दशकात 60 लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 बाद 60. या सत्रातील शेवटचा चेंडू, 5व्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाणार चंदन मात्रे टू धीरज. थोडस लोय स्कोर. पहिला जर आपण सामना बघितला जय सर, तर या सामन्यामध्ये 107 धावसंख्या. इथं काय होणार, धावतोय पळतोय, इथं मात्र चेंडू सीमारेषा लगत अडवला जाईल का, आणि पाहता पाहता सीमारेषे लगत चेंडूला फेल्ड होतोय. तोपर्यंत वांतर स्वायर मारा खराब आहे आणि या वेळेला नो +3. खर तर या ठिकाणी एकूण चौकार 4 धावांचा बोनस आहे ना क्रिसमसचा, क्रिसमसच्याच दिवशी मिळतोय स्क्वायर 11 वाहल संघाला. एवन सामन्याला सुरुवात झाली त्यावेळेस गरजला बरसला प्रयास, त्याच्यानंतर समीरनं मात्र धुरा सांभाळली. परंतु तसं पाहता या मैदानावरती 2-2 षटकार दोघांच्या बॅटमधून आले, चौकारही आले. इथं मात्र धीरज आणि घनश्याम या वेळेला मात्र स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू चंदन टू घनश्याम. अतिशय सुरेख फ्री टाके. इथं काय होणार, झेल जरी टिपला तरी इथं मात्र निश्चितच मुभा असणार आहे धावसंख्येसाठी. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या आणि 2 धावसंख्येबरोबरच इथं मात्र निश्चितच 2 धावसंख्येची धावसंख्या वधारल्या जातील. खेळ संपला जाईल. पहिल्या सत्राचा 5 षटकांचा खेळ संपला, 30 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या धावपटलावरती स्कायरा 11 वाहाल ही पोहोचतोय 67 धावांचा आव्हान आता या ठिकाणी
बॉस फायटर अजनबी ओले संघापुढे असणार आहे. जेडी चला तर तोपर्यंत आपण थांबणार आहोत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. मी विनंती करतोय नेरे संघाचा संघनायक आणि मरुआई विंदणे दोन्ही संघाचे संघनायक येतील आणि या ठिकाणी टॉस साठी जातील. मी आदरणीय मंगेशजी तांडेली यांना की प्लीज आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे जायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. जयजी भोसले. चला निर्वी 11 जयनुमान नेरे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मरुआई विंदणे या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच आणखीन एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला येत असताना आपण पाहत आहोत, ज्याचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मरुआई विंदणे टीम कॅप्टन मी आपलं लक्ष वेधेन आकाश पाटील. चला त्वरित या. अपोनंट टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. एका बाजूला आकाश पाटील पाहायला मिळेल तर एका बाजूला प्रवीणचा खेळ पाहायला मिळणार आहे. बाली तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याच्या नावावरती कार पाहायला मिळाली आहे. सध्याच्या घडीतील एक चर्चेतील नाव तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. मी अरबाज शेख याचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खर तर पेठ गावचा एक द्रुतगती गोलंदाज अरबाज शेख याला आपण पाहतो आहोत. खुल्या गटाचं क्रिकेट त्याने गाजवलं. आरसीसी पेठचा धुरंधर खेळाडू, ज्याला आपण विनंती करूया विनोदजी जोशी साहेब पेठ यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. अरबाज शेख यालाही आमंत्रित आपण करूयात या व्यासपीठावरती. आम्ही लक्ष वेधतोय मरुआई विंदणे टीम कॅप्टन अद्याप आलेला नाहीये. मरुआई विंदणे आकाश पाटील माझा आवाज येत असेल किंवा प्लेइंग 11 मधला कोणताही खेळाडू चला टॉस साठी अपोनंट टीम कॅप्टन निर्वी 11 जयनुमान नेरे टीम कॅप्टन आमच्या सोबत उपस्थित आहे. टॉस साठी या चला त्वरित. मरुआई विंदणे टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. आयोजन समितीने सांगितलं जर बॉल पहिला डिलिव्हर्ड झाला तर अपोनंट टीम कॅप्टनला टॉस विन दिला जाणार आहे. चला म्हटलं अर्थात अशीच अनाउन्समेंट हवी होती. मरुआई विंदणे खरं तर विंदणे प्रीमियर लीग परवाच्या दिवशी पार पडली आहे. कालची रात्र विंदणेकर चिर्ले गावामध्ये खेळताना पाहायला मिळाले होते. आजच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा आपण मरुआई विंदणे संघाला पाहत आहोत. टॉस करण्यात येईल. आदरणीय मंगेशजी तांडेल साहेब यांचे शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल एका बाजूला मरुआई विंदणे तर एका बाजूला निर्वी 11 जयनुमान नेरे. हेड्स इज द कॉल. हेड आला, टॉस जिंकला तो निर्वी 11 नेरेच्या कर्णधाराने टॉस जिंकला आणि सुशांत आले होते टॉस साठी आणि त्यांनी बोलणं टाळलं. ते आवर्जून म्हणाले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार, पुढचा सामना सर्वाधिक महत्वाचा राहणार आहे, तिसरी लढत पाहायला मिळेल. परंतु त्याच वेळेला ओळे आणि वहाळ ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. लो स्कोरिंग सामना आहे पहिल्या मॅचच्या तुलनेत, परंतु पाहायला विसरू नका. मॅच चांगली बनेल यात ती मात्र शंका नाही. थँक्यू. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. थँक्यू व्हेरी मच. नितेजी पंडित सर यांचा आवाज तुम्ही पूर्वार्धामध्ये ऐकत होता. सेकंड इनिंगकडे आपण वळूयात. फिरकीचा जादूगार एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल, अर्थात घनश्याम पाटीलची गोलंदाजी आणि त्याच वेळेला आपण एका बाजूला पाहिलं तर भरधाव वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणले जाणारे मग ही खेळाडू जिथे मात्र प्रयासला आपण पाहतो. समीर नाईकचा रनअप पाहायचा आहे प्रत्येक क्रिकेट रसिकाला. समीर नाईक ज्या वेगाने गोलंदाजी करतो परंतु त्याचा रनअप जो आहे तो जवळपास सीमारेषेपासून नेहमीच पाहायला मिळतो. बघताय काय वाघ आले वाघ.
मैदानाच्या आतमध्ये या आपण सामन्याकडे वळूयात. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पहिलं षटक इन्व्हाइट करण्यात येत आहे. प्रतीक पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलंय. आघाडीची जोडी प्रयास कोळी आणि समीर नाईकने चांगला खेळ केलेला पाहायला मिळाला. प्रयास कोळी वय वर्ष 17, गतवर्षी एकाच महिन्यामध्ये 2 आठवड्यामध्ये या खेळाडूच्या नावावरती 2 बाईक पाहायला मिळाल्या. त्याचं स्वप्न साकार झालं. दर्जेदार खेळ तिथे पाहायला मिळाला. परंतु स्कायरा 11 वहाळ या संघाने गतवर्षी धुमाकूळ माजवला होता रजनी क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. विपुलजी पाटील साहेब पाघोटे यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू प्रतीक पाटील तर स्ट्राईक एंडवरती एका बाजूला अश्विन पाटील आणि त्याच्या साथीला अजित मुंगाजी. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक टीमचा कॅप्टन चेडूच्या खाली झेल टिपण्यात आला. व्हेरी फर्स्ट बॉल कॅप्टनने टिपला. कॅप्टनचा झेल. फलंदाज अश्विन पाटील बाद. अजनबी ओळे या संघाने अनेक खेळाडू दिले. त्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं संतोजी म्हात्रे सर यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. कारण त्यांच्यासारखा खेळाडू दिला. स्विच हिटचा बादशाह दिला. मग आमचे 2 लाडके समालोचक मग रिवॉल्व म्हात्रे असतील, महेश म्हात्रे असतील, याच ओळे गावाने दिले. ओळे गावाची क्रिकेटची पंढरी म्हणून पाहिलं गेलं. या गावामध्ये विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या शेजारी असणारं मैदान. विशाल मारुती पाटील विंधणे आणि अर्थात पोलीस पाटील यांचे आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. विठ्ठल रुक्मिणीचं मैदान आणि ज्या अगदी शेजारी समोरच्या बाजूला असणारं क्रीडांगण. मला आठवतं की जिथे क्रिकेट कदापि थांबलंच नाही. गावाची प्रीमियर लीग हे सर्वतोपरी आयोजन पाहायला मिळायचं. परंतु आज मात्र आपण पाहिलं तर एअरपोर्टच्या कारणामुळे ते मैदान बंद झालं. परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गुलशन मात्रे दाखल झालाय आणि पहिल्या बॉलवरती त्याने ठोकला हा उत्तुंग षटकार. यष्टीरक्षक प्रयास कोळीचा वेध चेंडूने घेतलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडू आलाय. धाव फलकावरती 6 आहेत. पहिला बॉल फेस करत असताना गुलशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनेक खेळाडू या ओळे गावाने दिले. अनेक क्रिकेट रसिकांची मंत्रमुग्ध करणाऱ्या असा खेळ सातत्याने होत असताना पाहायला मिळायचा. यावेळेचा बॉल फटका फसला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहा उजव्या बाजूला जात असताना इथे काय प्रयत्न पाहायला मिळाले होते. घनश्याम पाटील एकेरी धाव केवळ येत असताना पाहायला मिळते. अगदी कमी वयामध्ये ज्याला आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती या कर्णधाराने आपली छाप सोडली आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. WTCच्या माध्यमातून हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती दाखवण्यात येतोय. हा झेल जो मात्र ड्रॉप होत असताना पाहायला मिळाला. हरिभक्त पारायण घनश्याम पाटीलच्या हातातून कॅच ड्रॉप झाली. धाव फलकावरती धावा एकंदरीत 7. लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ वरून तो लॉंग ऑनला गेला होता. जवळपास 100 मीटरचं अंतर पार केलं होतं त्याने. खोलातला बॉल यावेळेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेडूच्या खाली आला. चांगला झेल पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद. धाव फलकावरती 7 धावा धाव फलकावरती आहेत.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला आपण पाहत आहोत. धाव फलकावरती धावा सध्या त्या घडीला 7 बनलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. पार्टनरशिप बिल्ड झालेली नाहीये मैदानाच्या आतमध्ये, जिथे नवीन फलंदाज दाखल झालेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक. यावेळेला कॉट बिहाइंड, आणखीन एक धक्का, मोठा आवाज आला, आणखीन एक धक्का आल्या, पावली माघारी परतवल्या प्रतीक पाटीलने. प्रतीक पाटीललाच फलंदाज बाद. पुढच्या सामन्यामध्ये जिथे तुम्ही निर्वी इलेव्हन जय हनुमान नेरे संघाला पाहणार आहात, बाली खेळताना पाहायला मिळेल. खर तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा एकदा प्रवीण चोरगेचा तो खेळ पाहणार आहात, ज्या पद्धतीने जिथे मात्र इनामपुरीमध्ये त्याने खेळ केला होता आणि सातत्याने त्याच्या नावावरती कार देखील पाहायला मिळाली. परंतु अगदी त्याच वेळेला विंधणे संघ पाहायला मिळेल. विशाल भाऊ पाटील अर्थात विंधणेचे पोलीस पाटील यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. मोरुवाई विंधणे या संघाला आपण पाहिलं तर आकाशचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु ही बाब विसरून चालता कामा नये. वीर जय बजरंग मिनेश इलेव्हन कारिवली संघाला तुम्ही पाहणार आहात. भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील संघ खेळताना पाहायला मिळेल आणि त्याच्या अगेन्स्ट श्वेतादेव चांभारली संघाला देखील तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये अर्थात पुढच्या सामन्यामध्ये पाहणार आहात. आज ताकदवान संघ खेळतात. गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार दाखल होत असताना पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगार, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू सातत्याने पाहायला मिळतात. पहिला बॉल उजव्याशीच्या बाहेर ठेवला होता, वेगाने टाकला. हा चेंडू इथे पाहायला मिळतो. अवांतरने सुरुवात झाली आहे. घनश्याम गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. घनश्याम पाटील टीम कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पहिला बॉल वेगाने टाकला होता, त्याने अवांतर आली. यावेळेला लोअर फुल टोल वसूल केला आणि पाठवला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा अप्रोच सर्वाधिक महत्वाचा आहे. 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोठा फटका येत असताना पाहायला मिळतोय. 40+ रायगड प्रीमियर लीगचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, ज्यांच्या मैदानावरती करण्यात आलं, छाया रिसॉर्टचे सर्वेसर्वा, बॉस फायटर्स ओवळे संघाचे सर्वेसर्वा आदरणीय संजयजी पाटील साहेब अर्थात बॉस यांच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतला. डॉट बॉल येत असताना इथे पाहायला मिळतोय. पण मला वाटतं ज्या वेळेला पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धाही छाया रिसॉर्ट मानघरच्या मैदानावरती होत असताना पाहायला मिळायच्या, परंतु यावर्षी जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेलात किंवा मानघरमध्ये जाताय तर मैदानाचं सुशोभीकरण पाहण्याजोगे आहे. कोणत्याही खेळाडूसाठी DRS अवेलेबल नाहीये. यावेळेचा बॉल फटका फसला, क्षेत्ररक्षक नाहीये, धावा मिळणार. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. काय क्षेत्ररक्षण झालंय. अफलातून एफर्ट्स, मॅग्निफिसंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. काय प्रयत्न पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, उडता चिताच पाहायला मिळाला. बॉलला अडवलं, आतमध्ये ढकललंय. सुजल घरत होता त्या ठिकाणी. धावा रोखल्या त्याने. धावांचा तुटोडा पाडलाय जणू काय मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती धावा एकंदरीत पाहिला तर केवळ 16 बनलेले आहेत. 2 फलंदाज, एकंदरीत 3 फलंदाज बाद झाले. गुलशन मात्रे आणि त्याच्यासाठीला रोशन मुंगाजीला आपण पाहत आहोत. मिथून दापोलकरलाही आपण गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये पाहिलं. पहिला बॉल, यावेळेला बॉल मात्र लोअर फुलटोट टाकला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे.
सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. इथे घडते तरी काय, वेगाने वेगाने धावा मिळाल्यात. पहिला फलंदाज शून्यावरती बाद झाला, दुसरा बॅटर 7 वरती, तिसरा बॅटर देखील 7 वरती बाद झाला. धावांसाठीचा जद्दोजहद आणि मेहनत मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंना करावी लागते. येणारे 20 चेंडू आणि 49 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. 20 चेंडू आणि 49 धावा. सामन्यामध्ये अजूनही खूप काय बाकी राहिले आहे. क्रिकेटचा एक चित्त थरारक लढत आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतो आहोत. सामना दर्जेदार पाहायला मिळणार यातील मात्र शंका नाही आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे. कमी रनअप मधून वेगाने गोलंदाजी करतोय घनश्याम पाटील. खर तर त्याच्या रिपिटेशनला शोभा देणारी गोलंदाजी तो नेहमी करतो. यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, वेगाने धाव कंप्लीट. एकेरी दुहेरी धाव्याने संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल आणि डबल आहे आणि तीच पाहायला मिळते मुंबईची लाईफ लाईन. जर का लोकल आहे तर क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल आणि डबल आहे. तीच लोकल उरणपर्यंत पोहोचली आहे. उरणकर खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धाचा आस्वाद घेतात. धावफलकावरती धावा बांधल्या ते एकंदरीत 19. 19 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घनश्याम उजव्या यशीच्या बाहेर, वाईड यॉर्कर. यॉर्कर आणि हा यॉर्करचा किंगच आहे ज्याने गोलंदाजी केली. प्रत्येक चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. एंड ऑफ दी ओव्हर नंबर सेकंड. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 19 आहेत. येणारे 18 बॉल, 18 चेंडू आणि विजयासाठी 48 ची आवश्यकता. ब्रेक घेऊयात, डीजे कडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. स्कायरा 11 बहाळ या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सामना गरम आहे, त्याला थंड करण्याचा प्रयत्न करू नका. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला घाई करा, लागलीच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 18 चेंडू आणि जिथे 48 ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 48 धावा. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. खरं तर आणखीन एक युवा गोलंदाजाला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. सुजल घरातला इन्व्हाइट करण्यात आला. एक युवा आणि प्रतिभावान गोलंदाज. युवा खेळाडूंना घेऊन हा संघ सातत्याने खेळताना आपण पाहतो आणि युवांचा जास्तीचा भरणा आहे या संघाकडे. मॉडर्न डे क्रिकेट सातत्याने, संघ सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतोय. आधुनिकतेचा आविष्कार असणारे फटकेबाजी आपण पाहिली. गोलंदाजीमध्ये चांगलं कल त्यांच्याकडे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड नेहमीच त्यांनी उंचावलेलं आपण पाहिलं आणि याच कारणास्तव एकीचं बळ त्याच वेळेला मिळते फळ. या युवा खेळाडूने एकी कायम ठेवली आहे. पुढचा बॉल बॅकफुटला आले, ऑन साइडला बॉल उंच गेलाय, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप. जीवदान मिळत असताना इथे पाहायला मिळते फलंदाज गुलशन मात्रेला. थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी प्रार्थनी आणि महत्वाची उपस्थिती या सोनारी गावची लेक आणि या नुकतीच नवनिर्वाचित अशा उरणा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा यांचं आगमन होत असताना, भावनाताई घाणेकर यांचं आगमन होत असताना आपण पाहणार आहात. ज्यांचं आगमन या थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळेल. या व्यासपीठावरती धावफलकावरती धावा सध्या दगडीला बनल्या गेल्यात. त्या अर्थात 21 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल पडल्यानंतर वळण घेतोय, यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आला, काटा बदलला चेंडूने. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू यावेळेला फुलर लेनचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वारंवार खोलाटली गोलंदाजी इथे करण्यात येते. रोशन मुंगाजीला थांबून ठेवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. गुलशन स्ट्राईक वरती व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव, अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. वाईट चेंडू आला, अवांतर धाव आली आहे.
22 धावा धावफलकावरती आहेत. भावनाताई घाणेकर नवनिर्वाचित नगर अध्यक्ष उरण नगर परिषद, ज्यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होत असताना पाहायला मिळेल. सोनारीची रणरागिणी या व्यासपीठावरती. यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड, जितका उंच तितकाच लांब, आकाशामध्ये तारे दाखवल्यात, चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर, ठोकलाय षटकार. त्यांनी सोना घाणेकर यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रमोद स्मृती चषक 2025 मध्ये ताईंचं आगमन होत असताना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. पुढचा चेंडू, सामन्याला सुरुवात. खोलातला बॉल, यष्टीरक्षकाचा वेध. आणखीन एक चेंडू जो मात्र जिथे मात्र खोलातला पाहायला मिळाला, यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा डॉट बॉल येतोय. धावफलकावरती स्थिरावले 28. विजयासाठी 67चा पाठलाग करायचा होता. येणारे 13 चेंडू आणि 39 ची आवश्यकता राहिली आहे. आदरणीय संतोजी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन आपण होत असताना या व्यासपीठावरती पाहत आहोत. चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 12 बॉल आणि विजयासाठी 39 ची आवश्यकता. एक मधुर गीत ऐकूयात आणि गीताच्या पलीकडे 12 बॉल 39 ची गरज. जिथे येणारे 12 बॉल आणि 39 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते आहे. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय. बॉस फायटर्स अजनबी ओळे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये जिथे एका बाजूला स्कायरा 11 वहाळ या संघाला आपण पाहत आहोत. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना जिथे मैदानाच्या आतमध्ये जिथे रंगतो आहे. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज आपण पाहत आहोत. रात्रकालीन स्पर्धा जी मात्र आयोजली आणि नियोजली करण्यात गेलेली पाहायला मिळते. संघाचा कर्णधार दुसऱ्या षटक पुन्हा एकदा घनश्याम पाटील दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. स्क्रीनवरती या व्यासपीठावरती तुम्ही पाहत आहे उरण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगर अध्यक्ष भावनाताई घाणेकर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात WTCच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो 28 बनल्यात. 28 ऑन दी बोर्ड आहेत. 12 बॉल 39 ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते आहे. सामन्याला सुरुवात. पुढचा बॉल यावेळेला खोला टाकला. इथे चुकी होतीये. बॅटर बीट, विकेट कीपर बीट, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप हा चौकार. बाईच्या स्वरूपामधून येणारा चौकार. संघाची धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने 32 बनलेली पाहायला मिळते. स्ट्रायकर येण्यावरती रोशन मुंगाजी यांना आपण पाहत आहोत. तो खेळ साकारावा लागेल. क्षेत्र कोणतेही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. तुम्हाला इथे प्रयत्न करावे लागतील. यावेळेचा बॉल लगातारचे चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवले जातात. डॉट बॉल आलाय.
निर्धाव चेंडू येतोय. पुढचा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती 32 बनलेले आहेत. यावेळेचा बॉल फुलरल्यांचा याही वेळेला ऑन साईडला खेळला. डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात ठेवण्यात आलेला पाहायला मिळतोय. मला आठवतं WTC जी वाहिनी सुरुवातीला आली, राहुल उलवेकरांनी संकल्पना आणली. काही दिवस मध्यंतरीच्या कालावधीमध्ये राहुल उलवेकरांनी ब्रेक घेतला होता आणि ज्या वेळेला पुन्हा नव्याने सुरुवात केली होती त्यावेळेला एक ओळ चर्चेची विषय होती. यावेळेचा लोअर फुलटॉस ऑन साईडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि जी ओळ खऱ्या अर्थानं जी राहुल उलवेकरांनी लागू केली ना, ती मला वाटतं या मॅच मध्ये पाहायला मिळते की काय ती लागू करावी लागेल. तिथे धावा एकंदरीत आपण पाहिल्यात तर आल्यात. एक आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा एकंदरीत 34 बनलेल्या आहेत. येणारे 6 बॉल विजयासाठी 33ची आवश्यकता. या आपण विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. खर तर या गावची रणरागिणी आणि या गावची कन्या आदरणीय भावनाताई घाणेकर यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. नगर अध्यक्षा उरण नगर परिषद यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल या आपल्या व्यासपीठावरती. या आपण हा विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतोय. आदरणीय मंगेशजी तांडेल साहेब यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते भावनाताई घाणेकर यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. पुढील सन्मान मी विनंती करेन प्रशांतजी कडू साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते उरण नगर परिषदेच्या नगरसेविका आदरणीय प्रार्थनाताई चेतन मात्रे यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. भावनाताई आणि प्रार्थनाताईंची सातत्याने आपण या उरण नगर परिषदेच्या वेळेला आवर्जून एकत्रितपणे अनेक वेळेला सातत्याने आपण पाहिलं. खांद्याला खांदा देऊन प्रार्थनाताई नेहमीच भावनाताईंच्या साथीला उभ्या राहिल्या. सत्यमजी तांडेल साहेब यांचे शुभ हस्ते संतोषजी मात्रे साहेब प्रसिद्ध मराठी उद्योजक यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. जय इंटरनॅशनलचे सर्वा संतोषजी मात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येईल. पुढील सन्मान संतोषजी मात्रे साहेब जय इंटरनॅशनल सर्वा आणि प्रसिद्ध मराठी उद्योजक यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. संजयजी कडू साहेब यांना विनंती करूया चेतनजी मात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. प्रसिद्ध मराठी उद्योजक आदरणीय चेतनजी मात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल. विशेष सन्मान आपण करतो आहोत या व्यासपीठावरती आदरणीय संतोषजी मात्रे साहेब चेतनजी मात्रे साहेब यांचे विशेष सन्मान आपण करतो आहोत. आणि या विनंती करूयात एक विशेष सन्मान, आणखीन एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय विशालजी मारुती पाटील साहेब इंधने पोलीस पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. मी विनंती करेन या सन्मानाच्या पलीकडे भावनाताई घाणेकर यांना विनंती करूयात की आपल्या या स्पर्धेला आपण संबोधित करावं.
एक वाहन क्रमांक आहे MH46DA3289. गाडीची लाईटची चालू आहे, गाडीही चालू आहे. कृपया करून इर्टिगा गाडी आहे, लवकरात लवकर तिला गाडीची चावी घेऊन जाऊन आपण लवकरात लवकर बंद करावं. मी ताईंना विनंती करेन की आपण संबोधित करावं. धन्यवाद. प्रथम मी माझ्या गावच्या गणरायाला वंदन करते. या सोनारी गावाने काल विजयानंतर खऱ्या अर्थाने माझी विजयी मिरवणूक काढली. त्या माझ्या सगळ्या गावकऱ्यांना सुद्धा नतमस्तक होते. आज या ठिकाणी प्रमोद स्पोर्ट्स सोनारी, सुनंदा साऊंड सिस्टम सोनारी यांच्यातर्फे या ठिकाणी होणाऱ्या नाईट मॅचेससाठी उपस्थित राहून या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या समोर उभी आहे. खऱ्या अर्थाने प्रशांत यशवंत कडू, नयन कडू, माझा भाऊ आदेश कडू, माझा काका संजय कडू, सत्यजित तांडेल, संकेत कडू, यश कडू, माझ्या समवेत आलेले संतोष म्हात्रे, आमचे चेतन म्हात्रे, नवनिर्वाचित नगरसेविका प्रार्थना म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत. खऱ्या अर्थाने 40 टीम या ठिकाणी सहभागी झाल्यात. अख्ख्या आजूबाजूच्या पालघर पासून रायगडच्या परिसरातील सगळ्या टीम या ठिकाणी खेळणार आहेत. त्यांना पहिल्यांदा मनापासून शुभेच्छा देते आणि सगळ्या खेळाडूंना सुद्धा शुभेच्छा देते. परंतु क्रिकेट म्हटलं की ती सुद्धा मॅच म्हटलं की कोणाची तरी हार जीत ही होत असते. परंतु ना उमेद न होता ज्या पद्धतीने तुम्ही सारेजण एक दिलाने एक मनाने या ठिकाणी खेळता. उरण म्हटलं की आता रायगड जिल्ह्यामध्ये मॅच खेळणारा तालुका सगळ्यात मोठा तालुका म्हणून आपल्याला गणलं जातं. आपण लवकरच राज्यस्तरीय मॅचेस या ठिकाणी घेणार आहोत.